दसरा मेळाव्यावरून राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाले। दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेकडून पालिकेकडे अर्ज करण्यात आलेला आहे। पालिकेने त्याला अजून परवानगी दिलेली नाही। तर शिवसेनेतून बाहेर पडलेल्या शिंदे गटाने देखील दसरा मेळाव्यासाठी तयारी सुरू केली आहे। शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी पालिकेकडे तसा अर्ज केलाय। तर राज ठाकरेंनी दसरा मेळावा घ्यावा अशी विनंती मनसे नेत्यांनी केली आहे। त्यामुळे नेमका दसरा मेळावा कुणाचा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ज्यावेळेला मी शेवटचा शिंदे साहेबांशी बोललो त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं होतं की ह्या संदर्भात अद्याप चर्चा झालेली नाही। त्याच्यानंतर ही झालेली डेव्हलपमेंट आहे। त्या काळामध्ये मी सिंधुदुर्गमध्ये होतो, त्याच्यामुळे मुंबईला गेल्यानंतर शिंदे साहेबांचं या संदर्भातलं काय मत आहे ते विचारून नंतर मी आपल्याला या संदर्भातली माहिती देईन। समजा हजारो आणि लाखोच्या संख्येने लोक आले तर कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी आमची नाहीये, ही राज्य सरकारची। आणि हा पेच कोणी निर्माण केला आणि हा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न कोण करतोय हे तुम्हाला सर्वांना ते जाणत आहे। वस्तुस्थिती अशी आहे की जी लोक सांगतायत आमच्यासाठी का हा प्रयोग नवीन नाहीये। तुम्हाला कदाचित आपण सर्व प्रेक्षकांनाही मी आवर्जून आठवण करून देऊ इच्छितो की 2014 साली पण हा प्रयोग झाला ना। मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी पण हा प्रयोग झाला। त्यावेळीच भारतीय जनता पार्टी तेच आशिष शेलार तेच चेहरा पुढे समोर आणण्याचा प्रयत्न केलेला मुंबई अध्यक्ष म्हणून त्यांनी। आज राज्याचे उपमुख्यमंत्री त्या काळामध्ये तर मुख्यमंत्री होते, तरी देखील मुंबई महानगरपालिकेचा प्रयत्न त्यांनी केला ना, पण ते कुठे यशस्वी झाले। आणि आता अमरावती लव्ह जिहाद प्रकरणातली एक मोठी बातमी समोर आली आहे। अमरावतीतला तो निकाह बेकायदा असल्याचं कळतंय। बनावट मुस्लिम काझी बोलावून हा निकाह लावण्यात आला होता। चंद्रविला विवाह संस्थेविरोधात याच पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। खासदार अनिल बोंडे यांच्याकडून खरं तर या प्रकरणाचा भांडाफोड करण्यात आलेला आहे आणि याच प्रकरणी फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। अमरावतीतला तो हिंदू मुस्लिम प्रेम विवाह अवैध ठरवण्यात आलेला आहे। अमरावतीच्या चंद्रविला विवाह संस्थेला विवाह लावण्याचा अधिकार नाही आणि बनावट कागदपत्र बनावट मुस्लिम काझी आणून हा विवाह लावण्यात आला होता अशी माहिती समोर येते। तर विवाह लावून देणाऱ्या चंद्रविला विवाह संस्थेविरोधात फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कलम 468 आणि 417 नुसार हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। भाजप नेते आणि खासदार अनिल बोंडे यांनी हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणलाय। यावर बोलण्यासाठी खासदार स्वतः अनिल बोंडे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अनिलजी, न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर तुम्ही या संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड केलेला आहे। काय सविस्तर तुमच्याकडे माहिती होती आणि कशा प्रकारे तुम्ही आता ही कारवाई करायला लावली आहे? धन्यवाद। हा चंद्रविला विवाह संस्था जी आहे चॅरिटेबल ट्रस्ट, हा ॲडव्होकेट महेश देशमुख चालवतो आणि हाच तो ॲडव्होकेट महेश देशमुख आहे की कसाबचं वकीलपत्र घेण्याकरता अमरावतीवरून मुंबईला गेला होता। बरं। आणि कसाबचं वकीलपत्र घेण्याकरता जाणारा महाराष्ट्रातला एकमेव वकील महेश देशमुख होता। याचा धंदा असा आहे की मुस्लिम मुलगा आणि हिंदू मुलगी अशी असली की 50,000 रुपयात तो विवाह लावून देतो आणि बोगस काझी आणतो। त्या मेहरची रक्कम नसते किंवा मुस्लिम धर्माप्रमाणे विवाह होत नाही। 1 महिन्याची नोटीस दिल्या जात नाही आणि या संस्थेला खरं जर पाहिलं तर या चॅरिटेबल संस्थेला विवाह लावण्याचा अधिकारच नाही, नोंदणी करण्याचा अधिकार सुद्धा नाही। दुर्दैव हे आहे की अमरावतीच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक, त्याचप्रमाणे धारणीचा ठाणेदार बेलखेडे आणि धारणीचा DYSP गोवर या तिघांना त्या दिवसात त्या 30 तारखेला मी 10 वेळा सांगितलं की हे बोगस सर्टिफिकेट आहे आणि ते म्हणत होते की हे खरं सर्टिफिकेट आहे। यांची अक्कल कुठे गेली होती हे मला कळायला मार्ग नाही। म्हणजे पोलिसांनी तरी डोकं शाबूत ठेवून काम करायला पाहिजे, परंतु पोलीस अधीक्षकांनी ते केलं नाही ग्रामीणच्या। आणि मग त्यानंतर मी तक्रार सीपींकडे केली। सीपींकडे केल्यानंतर सीपींनी आता गुन्हा दाखल केला। तिथल्या सुद्धा क्राईमच्या PIनी यावर गुन्हा होत नाही, सिव्हिल मॅटर आहे असं करून बोळवण करण्याचा प्रयत्न केला होता। जोपर्यंत पोलिसांची मानसिकता या बाबतीत सुधरत नाही तोपर्यंत हे थांबवणं खूप कठीण आहे। आणि त्यामुळे अशा बोगस संस्था धारकांचे असे विवाह लावून देणारे म्हणजे अनिलजी, एकंदरीतच तुमच्या प्रयत्नांमुळे या प्रकरणाचा भांडाफोड झालेला आहे आणि गुन्हा देखील दाखल झालाय। अनिलजी, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी।